मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे गुलाबला ऐश्वर्याने वटाणे सोलायला पाठवलेलं असतं. त्यानंतर मात्र ती किचन जवळ जाऊन उभी राहते, तर तिला जानकी म्हणते, "काय ग ऐश्वर्या, तुला येते का फ्लावर वाटाण्याची भाजी?" तर ऐश्वर्या काय बोलणार इतक्यात ती म्हणते, "म्हणजे काय आहे ना, गुलाबला येत नाही म्हणून विचारते." तर तेव्हा ती म्हणते, "मग नाही येत तर अशा युजलेस लोकांना ठेवलंय कशाला? आणि मी कशाला बनवू भाजी वगैरे, आणि तू आहे ना भाज्या वगैरे बनवायला." तर तेव्हा मात्र जानकी म्हणते, "आणि जर समजा मी नाही बनवली तर?" तर ऐश्वर्या म्हणते, "काय आहे ना, तू तसं करणार नाही. कारण तुला या घरातल्यांची जास्त काळजी आहे ना. तू केलं नाही तर ते उपाशी राहतील आणि त्यात तुला आईंनाही उत्तर द्यावं लागेल. तू इतकी चांगली आहे ना, हा तुझा चांगुलपणाच तुला नडतो. तुला माहीत आहे का, तू त्या पाकासारखी आहे, अगदी चिकट, आणि कोणालाही तो पाक असा गोड अजिबात आवडत नसतो ना, तशी आहे तू. आणि मी आहे गुलाबजाम सारखी. जोपर्यंत त्या पाकात गुलाबजाम पडत नाही ना, तोपर्यंत त्याला काही किंमत नसते." तर मात्र आता जानकीला हसू येतं आणि ती म्हणते, "बरोबर बोललीस तू. अगं, मी पाकासारखीच आहे, पण गुलाबजाम म्हणजे कसा असतो माहिती का? त्याला किती तळा, खरपूस करा, तेलात तळा, तुपात तळा, कसाही तळा, पण तो कोणी तसाच खाणार नाही जोपर्यंत त्याला पाकात टाकणार नाही." आणि तू बरोबरच उदाहरण दिलं. त्यानंतर मात्र ऐश्वर्या पुन्हा म्हणते, "काही का असेना, पण ह्या नुसत्या चाव्या नाहीये, ही सत्ता आहे आणि ती माझ्या हातात आहे." तर तेव्हा जानकी म्हणते, "बरोबर बोलतेस तू." आणि ती चाव्या उडवताना त्या चाव्या जानकी पकडते आणि जानकी म्हणते, "खरं आहे तुझं, या चाव्या नाही फक्त, मात्र घराची सुख समृद्धी आणि लक्ष्मी सरस्वती आहे." आणि ती चाव्यांना नमस्कार करून पुन्हा त्या ऐश्वर्याच्या हातात देते आणि म्हणते, "तू मिरव या चाव्या खोटेपणा करून मिळवलेल्या, आणि मी माझं घर सांभाळेन. फक्त एकदा नानांना शुद्ध येऊ दे." असं ती परत म्हणते आणि त्या चाव्या ऐश्वर्याकडे देते. इकडे मात्र ऐश्वर्याला मात्र तिची कीव येत असती. पण पुढे मात्र आता जानकी म्हणते, "तू टेन्शन घेऊ नको. मी माझं घर सांभाळेल, कारण मी तुझ्यासारखी नाहीये. तुझा कडूपणा तुझ्याजवळ आणि माझा चांगुलपणा माझ्याजवळ." असं म्हणून ती तिथनं निघून जात असते. परंतु तेवढ्यात म्हणते, "काय गं ऐश्वर्या, तूच मृत्यूपत्र बदललं ना?" आणि हे ऐकून आता ऐश्वर्याला मोठं आश्चर्य वाटतं. परंतु ऐश्वर्या काही बोलत नाही. आणि इकडे जानकी म्हणते, "मला माहिती आहे गं, तूच हे केलेलं आहे. पण तू काळजी करू नको. हे थोड्याच दिवसांसाठी आहे. एकदा नानांना शुद्ध येऊ दे." असं म्हणून मात्र जानकी डोक्यावर पदर घेऊन तिथून निघून जाते. दुसरीकडे ऐश्वर्या त्या चाव्यांकडे बघते, परंतु जानकीच्या बोलण्यामुळे ती थोडी घाबरलेली असते. त्यानंतर त्या चाव्या घेऊन ती पुन्हा किचनमधून आपल्या रूममध्ये निघून जाते आणि रूममध्ये आल्यावर ती तिच्या वडिलांना फोन लावते आणि त्यांच्याबरोबर बोलू लागते. तर तेव्हा मात्र ती म्हणते, "काय भारी कमाल केली आहे तुम्ही." तर ते म्हणतात, "मग आपला पॅटर्नच वेगळा आहे. पण तू काळजी करू नको, आणि मला अशीच मुलगी पाहिजे होती." तर तेव्हा ती म्हणते, "हो, बरोबर आहे. यांना कळेल आता, एका राजकारणी मुलीबरोबर यांनी जे काही केलं आहे ना, त्याची शिक्षा यांना भेटायलाच हवी. आणि भातुकली खेळायच्या वेळेला मी तुमच्या मांडीवर बसून हे सगळे राजकारणाचे धडे घेतलेले आहे डॅडा. त्यामुळे तुम्ही बघाच आता मी काय करते ते. तुम्ही इथली काळजी करूच नका." आणि असं म्हणून ती फोन ठेवणार, तेवढ्यात तिचे वडील म्हणतात, "थांब थांब, ते शहाणे वकील इथेच आहे. मी फोन जरा स्पीकरवर करतो." आणि तेवढ्यात तिचे वडील फोन स्पीकरवर करतात आणि ती बोलू लागते, की "त्या शहाणे वकील आहे ना, त्यांना समजायला हवं, नाहीतर त्यांच्यासुद्धा तोंडामध्ये तुळशीचं पत्र टाकायची वेळ येईल." आणि मात्र आता हे ऐकल्यावर शहाणे वकील घाबरतात आणि त्यावर तिचे वडील म्हणतात, "तू काळजी करू नको, शहाणे वकील अगदी शहाण्यासारखे वागणार आहे." असं म्हणून आता तिचे वडील फोन ठेवतात आणि इकडे ऐश्वर्यासुद्धा फोन ठेवते. त्यानंतर मात्र सयाजीराव शहाणे वकिलांना म्हणतो, "काय शहाणे वकील, मग तुम्हाला आता किती पैसे हवे आहे ते सांगा." तर त्यावर तो घाबरलेला असतो. तो म्हणतो, "मला काही पैसे वगैरे नको आहे. आज आयुष्यात पहिल्यांदा मला स्वतःची लाज वाटेल असं मी काम केलेलं आहे. जेव्हा नानासाहेबांना शुद्ध येईल, तेव्हा कसं होईल मला माहीत नाही. मी कसं त्यांना नजर देणार आहे." तर तेव्हा मात्र तो म्हणतो, "द्याल की, अगदी तोंडाच्या पुढपर्यंत पदर घ्या आणि त्यांच्या समोर जा." आणि पुढे म्हणता, "घाबरू नका हो, हे घ्या पैसे. एक काम करा, टूरला जा." परंतु शहाणे वकील नकार देतात. दुसरीकडे आता सौमित्राला घरातली काळजी वाटते, त्यामुळे तो अवंतिकाला घरी जाण्यासाठी कन्व्हिन्स करतो. अवंतिका म्हणते, "हरकत नाही. अरे पण आपल्या दोघांच्या केसेस चालू आहे ना, मग आपण कसं जाणार? तुझं काम आहे, माझ्या कोर्टाच्या केसेस असतं, मग कसं जाणार?" तर तेव्हा तो म्हणतो,
खरं तर मी काल रागात फोन कट केला, पण मृत्यूपत्रामध्ये पण काहीतरी ऐश्वर्याने घोळ घातला आहे आणि माझ्या फॅमिलीला माझी गरज आहे असं म्हटल्यावर आता अवंतिकालाही टेन्शन येतं. पुढे सौमित्र म्हणतो, त्यामुळे आपण लवकर निघूया आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे. तिथे तुझ्या वडिलांची फर्म आहे ना, आपण तिथून काम करूया. तर तर अवंतिका तयार होते आणि ती पॅकिंगला निघून गेल्यावर सौमित्र मनाशी म्हणतो की दादा वहिनी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात, मी पण येतोय आता तुमच्या मदतीला. इकडे मात्र आता सुमित्रा नानांशी बोलत असते की तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कसे वागायचे, तेव्हा मी म्हणायचे की आज तुम्ही मुलांबरोबर असं बोलताय ना, काही दिवसांनी माझ्या सुना येतील तर त्या माझ्या सोबतीला असतील, पण आता सुनांवर कोणावर विश्वास ठेवा मला तेच कळत नाही. माझं काही चुकतंय का हो? तुम्ही तरी सांगा मला, बायको म्हणून माझं काही चुकलं आहे का? तुम्ही बोला माझ्याशी, रागवा माझ्यावर. असं म्हणून ती रडू लागते आणि इकडे देवी आईला प्रार्थना करते की माझ्या पदरामध्ये थोडी जरी पुण्य असेल ना तर ह्यांना वाचव, ह्यांना लवकर बरं कर. आणि असं म्हणून ती देवाला प्रार्थना करते. तेवढ्यातच नाना त्यांचे हात हलवू लागतात आणि ते बघून मात्र आता सुमित्राला प्रचंड आनंद होतो आणि ती म्हणते की तुम्हाला शुद्ध आली. तर मात्र नाना सुमित्राचं नाव घेण्याचा प्रयत्न करतात तर लगेच सुमित्रा म्हणते तुम्ही थांबा हो, मी सगळ्यांना बोलून आणते. आणि घाईघाईने मात्र आनंदाच्या भरामध्ये ती लगेचच बाहेर जाते आणि जानकी, ऋषिकेश, सारंग सगळ्यांना आवाज देऊ लागते. त्यामुळे सगळेजण बाहेर येतात आणि पुढे ती बोलू शकत नाही आणि फक्त नाना नाना करते. त्यामुळे सगळ्यांना भीती वाटते की काय झालं आहे, परंतु तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आणि ऋषिकेश पुन्हा विचारतो काय झालं आई, नीट सांग. तर तेव्हा सुमित्रा सांगू लागते की नानांना शुद्ध आली. हे ऐकल्यावर मात्र वरती उभी असलेल्या ऐश्वर्याला प्रचंड धक्का बसतो, कारण आता तिला लक्षात आलेलं असतं की आता आपला खेळ संपलेला आहे. इकडे मात्र जानकीलाही खूप आनंद होतो आणि ती अगदी सुमित्राच्या गळ्यात पडूनच रडू लागते आणि सारंगही खूप खुश होतो. त्यानंतर मात्र तुम्हाला म्हटलं होतं ना सगळं देवी आईच्या कृपेने नीट होणार, असं म्हणून ती सुमित्राला धीर देते. इकडे सगळेजण नानांच्या रूममध्ये जातात, पण वरती उभी असलेल्या ऐश्वर्याकडे जानकी बघतच राहते आणि घाबरलेली ऐश्वर्या खाली येऊन उभी राहते. तर आजी मात्र तिला खुणवते की काय झालं, परंतु ऐश्वर्या काही उत्तर देत नाही. त्यानंतर मात्र जानकी तिथून निघून जाते आणि देवाजवळ दिवा लावून देवाचे आभार मानायला जाते. दुसरीकडे मात्र सगळे रूममध्ये जातात आणि आनंदाने नानांना बघून आवाज देऊ लागतात की नाना मी सारंग आहे. प्रत्येकजण आपली ओळख करतात आणि इकडे ऐश्वर्याही घाईघाईने नानांना बघायला येते. दुसरीकडे मात्र जानकी देवाचे आभार मानत असते की तू आज खरंच आमची साथ दिली आहेस, असंच आमच्या पाठीशी राहा, असं म्हणून ती देवाची प्रार्थना करत असते. दुसरीकडे ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते. कालच मी मृत्यूपत्राचं बॉम्ब फोडून सगळ्यांमध्ये भांडणं लावली आहे आणि आज या म्हाताऱ्याला शुद्ध यायची होती का? चुकीच्या वेळेला हा शुद्धीवर आला, असं ती मनाशी म्हणते आणि घाबरलेली असते. इकडे सुमित्रा म्हणते ऋषिकेश डॉक्टरांना फोन लाव आणि ऋषिकेश डॉक्टरांना फोन लावतो. त्यानंतर आता डॉक्टर येणारच असतात. एवढ्यात जानकी ऐश्वर्याला म्हणते काय ग, भीती वाटते आहे का? पण आता काय, नाना शुद्धीवर आले आणि लवकरच तुझं खरंही सगळ्यांसमोर येईल. मग आता बॅग पॅक करायला घे आणि बॅग पॅक करायला मदत हवी असेल तर मला सांग, मी येईल बरं का. आणि इथे बसून तू आज सगळ्यांचा आनंद बघते आहे ना, तर इथेच उभं राहून उद्या सगळेजण तुझ्या खोट्याचा तमाशा बघतील, असं म्हणून जानकी तिला घाबरवून तीही तिथून निघून जाते. इकडे मात्र ऐश्वर्या प्रचंड घाबरलेली असते आणि आता ती पुन्हा रूममध्ये येऊन बघते तर डॉक्टर जेव्हा चेक करतात तेव्हा नानांची एक बाजू काही साथ देत नसते आणि त्यांना पॅरालिस झालेला असतो एका बाजूला. तेव्हा डॉक्टर म्हणतात की खरं तर चांगली पण बातमी आहे आणि वाईट पण बातमी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं आहे नक्की डॉक्टर? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की नाना एक बाजू आपल्या शरीराला अगदी स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. त्यांचं शरीर एका साईडनेच साथ देत आहे. तर इकडे मात्र सुमित्राला चक्कर येते म्हणून सगळेजण तिला सावरतात. तर मात्र आता घरातले सगळेजण विचारू लागतात म्हणजे काय म्हणायचं आहे डॉक्टर? तर डॉक्टर सांगू लागतात की त्यांना एका बाजूने अगदी लुळेपणा आलेला आहे आणि इकडे ऐश्वर्या पुढे येते आणि तिला बरं वाटतं. त्यामुळे ती पुढे येऊन डॉक्टरांना विचारते म्हणजे ते काही बोलू शकणार नाही का? आणि कोणावर संशय येऊ नये म्हणून ती लगेच म्हणते म्हणजे आम्हाला त्यांना काही हवं नको ते विचारायचं असेल तर मग ते कसं सांगणार? तर तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की एक बाजू त्यांची चांगली आहे त्यामुळे ते हातवारे करून सगळं सांगू शकतात आणि थोडंसं बोलूही शकतात. तर आता हे ऐकल्यावर मात्र ऐश्वर्याला पुन्हा टेन्शन येतं. हा म्हातारा आता माझ्या डोक्यावर
टांगती तलवार ठेवला आहे असं म्हणून ती पुन्हा टेन्शनमध्ये येते. इकडे जानकी मात्र देवाचे आभार मानत असते आणि ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते. तेवढ्यात ऋषिकेश जानकीजवळ जातो आणि आनंदाची बातमी सांगतो की नाना बरे झाले आहात. तर जानकी म्हणते, आता नाना बोलू शकतील ना, आपल्याशी गप्पा मारू शकतील ना. तर तो होकार देतो आणि तो म्हणतो, आता मला असं झालं आहे, कधी नाना सगळ्यांसमोर सांगतील की त्यांना कोणी ढकललं. आणि हे ऐकून जानकी ऋषिकेशकडे बघूच लागते. पुढील भागात आपण बघणार आहोत की जानकी आणि ऐश्वर्या नानांना विचारतात की सांगा नाना, तुम्हाला कोणी ढकललं आहे. तर मात्र आता सगळेजण विचारू लागतात की सांगा नाना, तुम्हाला कोणी ढकललेलं आहे. तेव्हा नाना मात्र ऐश्वर्याकडे बोट करतात आणि आता जानकीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो आणि ऐश्वर्या प्रचंड घाबरलेली असते. परंतु नाना त्यांचा बोट हळूहळू फिरवत जानकीच्या दिशेने नेतात आणि जानकीच्या दिशेने बोट फिरवल्यावर मात्र ऐश्वर्याला प्रचंड आनंद होतो. परंतु घरातल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते की नाना असं काय सांगता आहे आणि जानकीला मात्र काहीच कळेनासं होतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.